जीवनामध्ये कोणाच्या आपण संगतीत राहतो हे फार महत्त्वाचं आहे। संगती ही अर्जुनासारखी असावी, श्रीकृष्णाबरोबरची, जी आपल्या जीवनाचा उद्धार करेल। संगती मात्र तशी नसावी जशी दुर्योधनाची शकुनी बरोबर होती। ज्या संगतीत राहतो त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये होत असतो। म्हणून वाणी, विचार आणि आचरण ज्याचं चांगलं असेल अशांच्याच संगतीमध्ये राहिलं तर आणि दशा प्राप्त होते। आणि म्हणून कोणाच्या संगतीत राहावं हे फार महत्त्वाचं आहे। जीवनामध्ये आपलं जरी असलं तरी आपल्याला मिळेलच असं नाही। फूल स्वतःच्या शरीरामध्ये मकरंद तयार करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अधिकार जरी फुलाचा जरी असला तरी सुद्धा तो मकरंद फुलाला चाखायला मिळत नाही। तो मकरंद मधमाशी चाखते आणि मधमाशीनं तो मकरंद चाखल्यानंतर ती पोळ्यामध्ये साठवून ठेवते आणि पोळ्यामधला मकरंद हळूचपणे माणसं आपल्यासाठी घेतात। म्हणून जीवनामध्ये आपल्याला प्राप्त असलेली वस्तू, आपण पेरलेली वस्तू, आपण लावलेली झाडं, त्याची फळं आपल्याला चाखायला मिळतीलच अशी नाही। त्या फळांचा अधिकारी किंवा त्या फुलांचा अधिकारी, त्या मधाचा अधिकारी कोण असेल हे कोणालाच सांगता येत नाही। म्हणून या जीवनामध्ये अधांतरी असलेल्या या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं फळ मिळेलच असं नाही। म्हणून फळाची अपेक्षा न करता जीवनामध्ये आपण फक्त चांगलं कर्म आणि चांगलं कर्तव्य करत राहिलं पाहिजे। ते कर्तव्य आणि ते कर्म आपल्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त करून देईल आणि अशी दिशा प्राप्त करून दिल्यानंतर आपल्यालाही जीवनामध्ये सुंदर जीवनाचा सुगंध प्राप्त होईल। अशी विचारधारा संतांची आपल्या मनामध्ये ठेवल्यानंतर आपला जीवनाचा प्रवास सुखकर होईल। आणि हीच संतांची अपेक्षा आपल्याबद्दलची होती आणि ती अपेक्षा कित्येक शेकडो वर्षापूर्वी संतांनी आपल्या मनामध्ये व्यक्त केली, प्रगट केली आणि ती विचारधारा शब्दांच्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न केला। आणि त्या शब्दांची पूजा सगळी संत मंडळी, महाराज मंडळी करत असतात आणि आपणही केली पाहिजे। त्या शब्दांच्या अनुबंधाने आपण जीवनाचा प्रवास केला तर ते शब्द आपल्याला सुंदर विचाराकडे घेऊन जातील, सुंदर आचाराकडे घेऊन जातील आणि जीवनाला सुगंध प्राप्त करून देतील। ताकद ही सगळी शब्दांची आहे आणि म्हणून शब्दांची आसकडी भेद नदीच्या दोहीथडी आरडते विरह वेडी बुद्धिभेद बोधू तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगविजो चित गगन भुवन दिवा। 16व्या अध्यायामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबराय जीवनाचा सुंदर सिद्धांत सांगतात आणि शब्दांनी आपल्या जीवनामध्ये कशी प्रगती होते, जीवनामधला भेद कसा संपून जातो याच्याबद्दलची सुंदर विचारधारा मांडतात। सूर्य जसा नव्यानं दररोज उगवतो आणि आपल्या जीवनाला नवीन दिशा देतो, तशाच पद्धतीनं जीवनात येणारा प्रत्येक दिवस आपल्याला नवीन दिशा देणारा असला पाहिजे, नवीन प्रकाश देणारा असला पाहिजे। जीवनातल्या प्रत्येक दिवसाकडे पाहताना आपण नवनिर्मितीच्या दिशेनं पाहिलं पाहिजे। येणारा प्रत्येक दिवस आपल्या जीवनामध्ये सुंदर संधी आहे आणि या सुंदर संधीचं आपण सोनं केलं पाहिजे। ते विचारानं, आचारानं आणि आपल्या सुंदर कर्मानं आपल्या जीवनाला सुंदर आकार देण्याचा प्रयत्न केला।